नमस्कार. यावर्षी लक्ष्मीपूजन हे 20 तारखेला करायचं का 21 तारखेला हा संभ्रम निर्माण झाला आहे आणि त्यामुळंच हा संभ्रम दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करते आहे. यावर्षीची जी अमावस्या आहे ती 20 तारखेला दुपारी 3:44 लागते आहे आणि अर्थातच लक्ष्मीपूजन आपण संध्याकाळी करत असतो. तर 21 तारखेला म्हणजेच आदल्या दिवशी 20 तारखेला लागलेली ही जी अमावस्या आहे ती 21 तारखेला संध्याकाळी 5:54 संपते. तर मग 21 तारखेला जर आपण लक्ष्मीपूजन करायचं म्हटलं तर संध्याकाळनंतर ही अमावस्या तिथी नसणार आहे, संपलेली असणार आहे. तर मग आपण 20 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं का 21 तारखेला हा संभ्रम निर्माण झाला आहे. आपण पाहतो की गेल्या काही शतकांपासून आपण काही धर्मग्रंथ असतात ते प्रमाण मानत आलेलो आहे. जसं की दाते पंचांग असेल, निर्णय सिंधू असेल, धर्मसिंधू असेल, या सर्वांच्या आधारित असणारे जे शास्त्र वचन असतं त्यांना धरूनच आपण आपले सणवार साजरे करत आलेलो आहे. तर त्यानुसार सूर्य उगवल्यानंतर कोणती तिथी पाहतो त्या तिथीला महत्त्व दिलं गेलं आहे किंवा ती तिथी पूर्ण मानली गेली आहे. आता पहा, आपण ज्याला दर्श अमावस्या म्हणतो ती हीच आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर 20 तारखेला उगवता सूर्य ही अमावस्या पाहत नाही, कारण ती दुपारनंतर लागते. आणि मात्र 21 तारखेला उगवता सूर्य हा ती तिथी पाहतो आणि म्हणूनच शास्त्रवचनानुसार 21 तारखेची अमावस्या ही लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत उपयुक्त किंवा योग्य मानली गेली आहे. म्हणूनच 21 ऑक्टोबर या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर मग आता लक्ष्मीपूजनासाठी योग्य मुहूर्त कुठला आहे तर त्या दिवशी संध्याकाळी 6:10 रात्री 8:40 आहे. तर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली.